आणि आता टॉप 50 मधून घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील कायदेशीर अडचण नसलेल्या जागांवर गिरणी कामगारांना घरं देण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या संघटनांना आश्वासन दिले। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर माफियांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। त्याकरता पालिका 33 टँकर भरण्या केंद्रामधून किती पाणी घेतलं जातं याचा हिशेब ठेवण्यासाठी फ्लो मीटर बसवणार आहे। यासाठी निविदा प्रक्रिया 2 ते 3 आठवड्यांमध्ये राबवली जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्तांनी पालिका सभागृहात दिली आहे। पावसाळा सुरू झाला तरी जायकवाडी धरणातील पाण्याचं बाष्पीभवन थांबलेलं नाहीये। मान्सून अद्यापही पूर्णपणे सक्रिय झालेला नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे 1 ते 20 जून या वेळात 20 दिवसांच्या काळामध्ये 1 TMC पेक्षा अधिक पाण्याचं बाष्पीभवन झालंय। अल निनोच्या प्रभावामुळे वाढलेलं तापमान, उष्माघाताचा धोका लक्षात घेता बीड जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवण्यासंदर्भात जिल्हा परिषदेनं निर्णय घेतलाय। या संदर्भातलं पत्र आज काढण्यात आलंय। 23 जून पासून पुढील आदेश येईपर्यंत या शाळा सकाळी 8 ते दुपारी 12:30 या वेळेत भरवल्या जाणार आहेत। बेस्टच्या पासची मुदत 3 दिवसांनी वाढवावी अशी मागणी आता केली जाते। बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारल्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते आणि त्यामुळे पासधारकांचा 3 दिवसांचा पास वाया गेलाय। संपामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमानं मासिक बस पासच्या वैधतेसंदर्भात 3 दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे। सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 120 उमेदवार कायम आहेत। अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून एका उमेदवारानं काल उमेदवारी अर्ज मागे घेतला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आंदोलन करण्यात आलं। संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं ऊसबिल थकवलंय। त्यामुळे स्वतःच्या कामाच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केलं। यावेळी अर्धनग्न होऊन आंदोलन सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी केलेलं आहे। स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असतो। तो उपलब्ध करून देणं हे सरकारचं घटनात्मक कर्तव्य आहे असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातील वाढत्या पाणी टंचाई संदर्भात चिंता व्यक्त केली आहे। तसंच ही समस्या नेमकी कधीपर्यंत सोडवली जाणार याची माहिती सरकारनं द्यावी असे निर्देशही न्यायालयानं दिले। यामध्ये पावसानं अद्याप जोर धरलेला नाही, त्यामुळे राजगड आणि सिंहगड या परिसरामध्ये मान्सूननं अद्यापही जोर धरला नसल्यामुळे भात पेरणीचं संकट निर्माण झालंय। ताजा अभावी शेतकरी चिंताग्रस्त झालाय। पेरणीची कामं खोळंबली आहेत। वेळेवर पाऊस न आल्यास आता उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या टोळीचा मुख्य सूत्रधार आणि त्याच्यासहित 6 जणांविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या टोळीवर चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे गुन्हे दाखल केले। तसंच संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मकोका कारवाई सुद्धा केली आहे। यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओनं विशेष मोहीम राबवली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आरटीओनं स्कूल बस आणि व्हॅनची तपासणीची मोहीम राबवली आहे। याचवेळी स्कूल बस वाहनांची कागदपत्र आणि फिटनेस प्रमाणपत्र वैध ठरवण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत।